आपण समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने हे प्रकरण पाहू राहिलो आहे. आजच्या भागामध्ये आपण राष्ट्रीय एकात्मतेसाठी आवश्यक असलेले घटक पाहणार आहोत. पहिला आवश्यक मूल्य म्हणजे समान नागरिकत्व. राज्याचे सदस्यत्व म्हणजे त्याला आपण नागरिकत्व असे म्हणतो. ते नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या अटी आहेत. ज्या देशामध्ये, ज्या राज्यामध्ये विविधता आहे, मग धर्म, वंश, भाषा, प्रादेशिकता असे वेगवेगळ्या प्रकारे विविधता आहेत, त्या देशामध्ये नागरिकत्व सर्वांना समान स्वरूपात दिलं गेलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून जगामध्ये प्रौढ नागरिकत्व या पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे प्रौढ नागरिकत्व म्हणजे वयाची ठराविक वर्षे पूर्ण केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला मिळणारं नागरिकत्व. भारताने सुद्धा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रौढ नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे. पूर्वी नागरिकत्वाच्या वयाची अट 21 वर्षे होती. घटना दुरुस्ती करून ती 21 वरून 18 वर्षे करण्यात आलेली आहे. म्हणजे भारतातील कोणत्याही व्यक्तीला वयाची प्रौढ मताधिकार प्राप्त होतो. म्हणजे की राजकीय व्यवस्थेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला राजकीय व्यवस्थेमध्ये सहभागी होण्यासाठी त्या राज्यातील रहिवासी म्हणजे त्या राज्याची सदस्य असली पाहिजे. की राज्यामध्ये दोन प्रकारचे लोक असतात, त्या राज्याचे सदस्य आणि दुसऱ्या देशातून आलेले व्यक्ती. त्या देशातील जे कायमस्वरूपी राहणारे लोक आहेत, रहिवासी आहेत, त्यांना त्या राज्याचे सदस्यत्व प्राप्त होते. दुसऱ्या राज्यातून ठराविक काळासाठी आलेले लोक असतात, त्यांना त्या राज्याचे सदस्यत्व मिळत नाही. त्या राज्याचे सदस्यत्व ज्यांना मिळते त्याला नागरिक असे म्हणतात. तर दुसऱ्या राज्यातून जे आपल्या राज्यामध्ये शिक्षणासाठी, व्यवसायासाठी, नोकरीसाठी ठराविक कालावधीसाठी येतात, त्यांना परकीय असं म्हणतात. म्हणजे हे जे नागरिकत्व आहेत, हे नागरिकत्व देताना राज्याने कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव केला जाऊ नये. म्हणजे धर्माच्या आधारावर, भाषेच्या आधारावर, इतर कोणत्याही स्वरूपाच्या आधारावर भेदभाव न करता सर्वांना समान नागरिकत्व प्राप्त करून दिले पाहिजे. जर असं झालं तर सर्वांना त्या राज्याविषयी अभिमान वाटेल, आदर वाटेल आणि मी सर्वप्रथम भारतीय, नंतर माझे काही घटक असतील, ती माझी जी ओळख आहे, मग धर्म, वंश, भाषा, संस्कृती, संपत्ती ही दुय्यम, सर्वप्रथम मी भारतीय. म्हणजे अशा प्रकारे लोकांच्या मनात भावना निर्माण होऊन सर्व लोकांमध्ये एकात्मता निर्माण होण्यास मदत होईल. त्यानंतर विविधतेत एकता. राज्यातील राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी विविधतेमध्ये एकता आणणे गरजेचे आहेत. काही गोष्टी कायद्याच्या आधारे त्या कराव्या लागतात. की जसं भेदभाव करणे कायद्याच्या आधारे गुन्हा समजला जातो. त्याचबरोबर सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सर्वांना मुक्त प्रवेश दिला पाहिजे, त्यामध्ये कोणत्याही स्वरूपात भेदभाव केला जाऊ नये. त्याचबरोबर शिक्षणाचा अधिकार देताना सुद्धा सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिली जाईल. व्यवसायाबाबत सुद्धा सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. म्हणजे असं केलं तर सर्व लोकांमध्ये ऐक्याची भावना निर्माण होईल. म्हणजे विविधतेत एकता निर्माण होण्यास मदत होईल. त्याचबरोबर जे प्रत्येक धर्माचे मोठे उत्सव असतात, ते उत्सव सुद्धा सर्वांनी एकत्र मिळून साजरे केले
तर एकमेकांबद्दल आदर निर्माण होण्यास मदत होईल. त्यानंतर राष्ट्राप्रती निष्ठा. प्रत्येक व्यक्तीच्या मनात त्या राष्ट्राप्रती निष्ठा असणे आवश्यक आहे. हे राष्ट्र माझे आहे. त्या राष्ट्राबद्दल प्रत्येक व्यक्तीच्या मनात आदर, मान, सन्मान असला पाहिजे. जे राष्ट्रीय प्रतीके आहेत त्याबद्दल सुद्धा त्या व्यक्तीने आदर बाळगला पाहिजे. जर राष्ट्रगीत चालू असेल तर त्याचा आदर सुद्धा उभं राहून, शांतपणे उभा राहून त्याचा आदर प्रत्येक व्यक्तीने ठेवला पाहिजे. त्यावर त्या राष्ट्रीय प्रतीकांबद्दल कोणत्याही व्यक्तीने टीका टिप्पणी करता कामा नये. जर असं झालं तर त्या राष्ट्रातील सर्व लोकांमध्ये ऐक्याची भावना जागृत होण्यास मदत होते. भिन्न समुदायातील बंधुत्वाची भावना. धार्मिक दृष्ट्या वेगवेगळ्या धर्मातील लोकांमध्ये एकमेकांबद्दल सलोख्याचं वातावरण असलं पाहिजे. एक परस्परांबद्दल विश्वासाचं वातावरण असलं पाहिजे. परस्परांबद्दल सुरक्षिततेची भावना असली पाहिजे. तरच त्या सर्व धर्मियांमध्ये ऐक्य निर्माण होण्यास मदत होईल. त्या धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता म्हणजे कोणत्याही धर्माला राजाश्रय न देणे. म्हणजे की ह्या राज्याचा हा धर्म आहे, त्या राज्याचा तो धर्म आहे असं न म्हणता की त्या राज्यामध्ये सर्व धर्मियांना समान अधिकार असले पाहिजे. सर्व धर्मियांना समान संधी उपलब्ध असली पाहिजे. म्हणजे की प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. तरच त्या देशामध्ये सर्व धर्मीय हे गुण्यागोविंदाने एकत्रित नांदतात. म्हणजे धर्मनिरपेक्षताचा स्वीकार करून सर्व धर्मियांना समान संधी आणि सर्वांना समान स्वरूपात धार्मिक स्वातंत्र्य उपलब्ध करून दिले पाहिजे. त्याचबरोबर न्याय प्रस्थापित करणे. आर्थिक, सामाजिक, राजकीय राज्यामध्ये न्यायाचे वातावरण निर्माण केले पाहिजे. यामध्ये राजकीय न्याय, सामाजिक न्याय, आर्थिक न्याय प्रस्थापित करणे आवश्यक आहे. जर प्रत्येक व्यक्ती जीवनात समाधानी असेल, जर प्रत्येक व्यक्ती जीवनात समाधानी असेल तर ती व्यक्ती हिंसेला कधीही बळी जाणार नाही. त्याचबरोबर ती व्यक्ती आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी जोमाने प्रयत्नशील राहील. म्हणजे जर प्रत्येकाला राजकीय अधिकार सर्वांना सारख्या स्वरूपात उपलब्ध करून देणे, सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे, प्रत्येकाचा आर्थिक विकास होईल याकडे गांभीर्याने लक्ष दिले तर राज्यामध्ये राजकीय, सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित होऊन ते लोकांमध्ये, सर्व लोकांमध्ये ऐक्याची भावना जागृत होण्यास मदत होईल. त्यानंतर समानता. लोकशाही व्यवस्थेमध्ये समतेला अनन्यसाधारण महत्त्वाचे स्थान आहे. एक आधारस्तंभ आहे, एक आदर्श मूल्य आहे. ज्या राज्यामध्ये समता प्रस्थापित होत नाही ते राज्य लोकशाही दृष्ट्या पूर्ण विकसित होत नाही. जेव्हा समता प्रस्थापित होईल त्याच वेळेस खऱ्या अर्थाने लोकशाही शासन व्यवस्था बळकट झालेली आहे असे म्हणता येईल. त्यासाठी समता हे तत्व प्रस्थापित करण्यासाठी राज्यघटनेमध्ये त्याची तरतूद केली पाहिजे. भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा 3ऱ्या भागामध्ये कलम 12 ते 34 मध्ये समतेचा अधिकार दिलेला आहे.
प्रत्येक व्यक्तीला समान संधी उपलब्ध करून दिलेली आहेत. प्रत्येक व्यक्तीला कायद्यासमोर समान लेखलेले आहेत. कुणीही कायद्यासमोर श्रेष्ठ अथवा कनिष्ठ लेखलेले नाही. कायद्यासमोर ती व्यक्ती भलेही राष्ट्रपती असेल किंवा म्युन्सिपाल्टीचे कर्मचारी असेल, सर्वांसाठी कायदा हा समान आहे. म्हणजे समानता जर निर्माण केली, सर्व लोकांना समतेच्या आधारे अधिकार प्राप्त करून दिले, तर त्या ठिकाणी जनता ही समाधानी राहते. परिणामी एकमेकांमध्ये भेदभाव निर्माण न होता ते सर्वांमध्ये ऐक्याची भावना निर्माण होण्यास मदत होईल. अशा प्रकारे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी ही मूल्ये जोपासणे फार आवश्यक आहे. राष्ट्रीय एकात्मतेमध्ये राज्याची भूमिका कोणती, ही भूमिका खालील संदर्भानुसार जाणून घेता येईल. राष्ट्रीय एकता साध्य करणे. राष्ट्रीय एकता साध्य करणे, राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभाग घेणे व ज्या मूल्यांसाठी राष्ट्र तयार झाले त्याला प्रोत्साहन देणे, समाजात शांतता आणि सलोखा राखणे, प्रोत्साहन देणे, राजकीय सामाजिक स्थैर्य देणे, आर्थिक प्रगतीस प्रोत्साहन देणे आणि नागरिकांचे अंतर्गत आणि परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे ही राज्याची भूमिका आहे. पुन्हा एकदा सांगतो, राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी राज्याची भूमिका काय आहे. राष्ट्रीय एकता साध्य करणे, राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभाग घेणे व ज्या मूल्यांसाठी राष्ट्र निर्माण झाले आहेत त्याला प्रोत्साहन देणे, समाजात शांतता आणि सलोखा राखणे, सामाजिक राजकीय स्थैर्य देणे, आर्थिक प्रगतीस प्रोत्साहन देणे आणि नागरिकांचे अंतर्गत आणि परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे ही राज्याची भूमिका आहे. त्या दृष्टिकोनातून सांस्कृतिक व सामाजिक दृष्ट्या भिन्न गटांना एकत्र आणून त्यांची एक राष्ट्रीय ओळख निर्माण करणे, की ज्या गटांची विचारसरणी एकमेकांच्या विरोधात आहेत, एकमेकांच्या फार टोकाला आहे, अशा सर्व गटांना एकत्र आणण्याचे काम राज्याचे आहेत आणि त्यांच्यामध्ये ऐक्याची भावना निर्माण करून त्यांची एक राष्ट्राची ओळख निर्माण करणे ही एक राज्याची भूमिका आहे. लहान लहान प्रदेश अथवा राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक गटांवर एक राष्ट्रीय सत्ता प्रस्थापित करणे. राज्यामध्ये अनेक प्रादेशिक भाग असतात. यातील काही भाग नैसर्गिकदृष्ट्या सदनशील असतात, तर काही भाग हे नैसर्गिकदृष्ट्या त्या ठिकाणी अप्रगत असतात. त्यामुळे प्रगत भागातील लोकांचा आणि अप्रगत भागातील लोकांचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. असं होता कामा नये. त्या राज्याच्या सर्व भागातील लोकांचा सर्वांगीण विकास सारख्या स्वरूपात झाला पाहिजे, हे राज्याने सर्वोत्तम केलं पाहिजे. राज्य आणि जनता यावर सुसंवाद घडवून आणणे, जेणेकरून लोकांची स्थिती व त्यांच्या इच्छा आकांक्षा जाणून घेणे. राज्य आणि जनता यांच्यामध्ये सुसंवाद असणे गरजेचे आहे. राज्य जे कायदे करते ते जनतेच्या हितासाठी असतात. यासाठी जनतेच्या काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षेनुसार राज्याने कायदे केले पाहिजे. त्यासाठी जनता आणि राज्य यामध्ये सुसंवाद असणे गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं, 3 कृषी कायदे केंद्र सरकारने निर्माण केले होते. त्याला शेतकऱ्यांनी विरोध केला होता. वर्षभर शेतकऱ्यांनी आंदोलनाला बसले होते. शेवटी केंद्र सरकारने ते 3 कायदे मागे घेतले. म्हणजे यामध्ये केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये वर्षभर बैठका, चर्चा, विचारविनिमय चालू होते. जेव्हा केंद्र सरकारला वाटले की आपण कायदा हा कृषी कायदे हे जनतेला पटवून देण्यास आपण कुठेतरी कमी पडलो, असं त्यांच्या लक्षात आल्याने तिने ते 3 कृषी कायदे मागे घेतले. म्हणजे राज्य आणि जनता यातील हा सुसंवाद आहे. जर असा सुसंवाद असेल तर ते राज्य
ती लोकांमध्ये ऐक्याची भावना निर्माण होण्यास मदत होते. सामाजिक सुव्यवस्था राखण्यास मदत करतील अशी काही उद्दिष्टे व मूल्ये विकसित करणे. अशा प्रकारे ही राज्याची भूमिका आहे. बाकीचं उद्याच्या तासाला.